नमस्कार मित्रांनो, नोट कॅमेरामध्ये आपल्याला फोटो कसा काढायचा तर ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरवरती आल्यानंतर आपल्याला नोट कॅम असं कॅमेरा असं सर्च मारायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं 2 नंबरला ॲप्लिकेशन दिसेल नोट कॅम लाईट जी-पी-एस मेमरी असं दिसेल. त्यानंतर तिथं तुम्हाला जर इन्स्टॉल असेल तर इन्स्टॉल करायचं आहे. नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी असेल तर इथं ओपन होणार आहे. मग ते ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं पुढं असं ऑप्शन दिसेल जी-पी-एस वेटिंग फॉर अ व्हॅलिड जी-पी-एस सिग्नल. सिग्नल जर इथं बंद असेल तर लोकेशन चालू आता त्यानंतर 1-2 मिनिटं वाट पाहायची. त्यानंतर तुम्हाला एक असा फोटो काढून घ्यायचा आहे. हां, फोटो काढल्यानंतर इथं तुमचं नाव टाकायचं आहे. उदाहरणार्थ माझं नाव टाकलेलं आहे इथं आणि गट नंबर 34 असं टाकल्यानंतर इथं डन या पर्यायावरती क्लिक करायचं आणि सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. असं केल्याबरोबरच तो तुमचा फोटो तुम्ही जो काढलेला आहे तो फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला असेल. पण मित्रांनो फोटो काढत असताना इथं ध्यान करायचं इथं लॅटिट्यूड हे आहे हे कोपऱ्यात. ते आलं पाहिजे. त्यानंतर तुमचं परत टायमिंग, नाव, सगळं वेळ सगळं आलं पाहिजे इथं. लॅटिट्यूड सर्वप्रथम महत्त्वाचं ते आहे. वेटिंग जर दाखवत असेल तर तुम्ही लोकेशन बंद करा आणि पुन्हा लोकेशन चालू करा आणि त्यानंतर फोटो काढा. असा फोटो काढायचा आहे आणि तुमचं नाव टाकून, गट नंबर टाकून सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला त्याचा फोटो पाहायला मिळेल. तर काही असा फोटो येईल. तो फोटो तुम्हाला इथं बघा हे लोकेशन दिसतं तुम्हाला. तर असा 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 फोटो आल्यानंतर फोटोचे फोटो प्रिंट काढून घ्यायचे आणि ते प्रिंट तुम्हाला फोटो पेपरवरती काढून घ्यायचे आणि तो तुम्हाला नुकसान भरपाईसाठी अर्जाला जोडून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपण ते थांबूया. धन्यवाद.